हाय फ्रेंड, मराठी फूड रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चायनीजच्या गाड्यावर मंचुरियनची चटणी मिळते ना, ती तशीच आपण घरी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी इथं 6 ते 7 मिरच्या भिजत ठेवलेल्या होत्या 15 ते 20 मिनिटांपूर्वी। 1 इंच आलं असे तुकडे करून घेतलेले, साल काढून टाकायचं। 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 2 गड्डी लसूण असं फोडून घेतलेलं आहे, वरची सालं काढायची नाहीत। तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही पेस्ट बनवून घेऊयात। या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता चटणी बनवून घेऊया आपण। कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊया। तेलाचा वापर इथं कमीच करायचा आहे। हे तेल जरा गरम करून घेऊया, थोडासा गॅस वाढवू। ते मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिरचीचं, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। त्या तेलामध्ये हे मिश्रण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। पूर्ण ह्याच्यामधलं पाणी आटलं पाहिजे। गॅस थोडा वाढवूया। छान अशी चटणी परतलेली आहे। ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा फूड कलर घालून घ्यायचा आहे। 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर आणि टोमॅटो केचप 1 चमचा। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्याचं पातळ असं मिश्रण बनवून घेऊयात। हे वतून घेऊयात। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मिक्स करूया। चटणी थोडी घट्ट वाटत आहे, थोडं पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित आता ही चटणी शिजवून घेऊया। चार ते 5 मिनिट झालेले आहेत। छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। गॅस आता बंद करूया आणि थंड करून ही चटणी तुम्ही 6 ते 7 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खाऊ शकता। छान असा कलर आलेला आहे, खूप चवीला छान लागते। नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि छोटीशी कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।